पिंपरी चिंचवड महापालिकेत स्वतंत्र दिन साजरा होत असतानाच पालिका आयुक्त शेखर सिंह यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. गाडीवर हल्ला करणाऱ्या व्यक्तींमध्ये एक दृष्टहीन व्यक्तीचाही समावेश होता. प्रशासनाला समस्या न सोडवता जाणीवपूर्वक त्रास दिला असा आरोप करत दोघांनी हे पाऊल उचललंय. ध्वजारोहण झाल्यावर पालिका आयुक्तांच्या डोळ्यात देखत ही घटना घडली आणि पालिकेत एकच खळबळ उडाली. पालिकेच्या मुख्य इमारतीत स्वातंत्र्य दिन साजरा होत होता. आयुक्त शेखर सिंह यांनी ध्वजारोहण केलं. त्यानंतर पालिकेने आयोजित केलेल्या काही उपक्रम सुरू झाले. त्याच वेळी दृष्टीहीन व्यक्तींसह दोघांनी आयुक्तांच्या गाडीच्या काचा फोडल्या आणि पालिकेत एकच खळबळ उडाली. पालिकेच्या सुरक्षा रक्षकांनी तातडीने या दोघांना शांत केलं. या दोघांनी हे टोकाचं पाऊल का उचललं आहे हे कारण शोधण्यासाठी पालिका आयुक्तांसह अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. माझ्या टपरीवर वारंवार कारवाई केली जाते. ऊसाच्या रसाचा गुऱ्हाळ टाकण्यासाठी परवानगी दिली नाही. रमाबाई आवास योजनेतील घरकुलास निधी दिला जात नाही. सोबतच पालिकेच्या रुग्णालयात उपचाराची तत्परता दाखवली जात नाही असे आरोप या दोघांचे होते. प्रशासनाचा वेळ काढूपणा आणि समस्यांचं निराकरण करण्याची पद्धत त्यानिमित्त पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली. आता या घटनेनंतर पालिका आयुक्तांनी प्रशासनाला योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच हे प्रकरण पुढे वाढू नये म्हणून या दोघांनाही समज देऊन त्यांना घरी सोडून देण्याचा निर्णय घेण्यात येतोय.